आज आपल्या आरंभ या प्युअर व्हेज रेस्टॉरंटला सुरुवात झाली आहे। हे रेस्टॉरंट रविनगर कवठा या ठिकाणी आहे। भारत पेट्रोल पंपासमोर रविनगर कवठा या ठिकाणी आहे। आमच्या या ठिकाणी आपल्याला इंडियन, चायनीज आणि तंदूर अशा वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रकारच्या जे काय आपले भाज्या असतील, सगळ्या प्रकारच्या भाज्या या ठिकाणी अवेलेबल असतील। तर नांदेडकरांनी एकदा या ठिकाणी येऊन आम्हाला प्रतिसाद द्यावा आणि जे काय आमचे मेनू असतील त्याचा एकदा स्वाद घ्यावा। जी आवड असणाऱ्या प्रत्येक नांदेडकरांसाठी आरंभ तुमच्या सेवेमध्ये नेहमी तत्पर राहील। तर सर्व नांदेडकरांना माझी एकच विनंती आहे की एकदा आरंभ रेस्टॉरंटसाठी सगळ्यांनी अवश्य एकदा भेट द्यावी। तुमच्या चवीच्या वाटा सर्वांच्या इथेच येऊन थांबतील। मी सुरेश सूर्यकांतराव निलवार, भाजपा जिल्हा सरचिटणीस, व्यापारी आघाडी, महानगर नांदेड। आज इथं आरंभ या भव्य रेस्टॉरंटच्या उद्घाटनाप्रसंगी आलेला आहे आणि इथलं सगळं असं पाहून असं नंबर एक झालेलं आहे। इकडल्या कवठा निवासी असो या हनुमानपेठ निवासी असो, सिडको यांच्यासाठी फार एक सुंदर आयोजन फॅमिली रेस्टॉरंट नवीन याच्यामध्ये झालेलं आहे। मेन रोड रविनगर कॉर्नर। आणि सर्व आपल्या बांधवांना विनंती करतो की इथला आस्वाद घेणे। धन्यवाद। केले की सांगा। नमस्कार, मी योगेश उपलंजवार नांदेडवरून बोलतोय। आज नांदेडकरांसाठी एक आणखीन आनंदाची बातमी आहे। विशेष म्हणजे काय तर कवठ्यामध्ये जुन्या कवठ्यामध्ये इकडच्या भागामध्ये आपल्यासाठी उत्कृष्ट एक हॉटेल ओपन केलेलं आहे आणि आमची खूप इच्छा आहे, मनातून आमच्या सगळ्या ग्रुपची इच्छा आहे की नांदेडकरांना अगदी उत्तम स्वादिष्ट सगळं काही खायला द्यावं। अगदी म्हणजे जेवण करताना एकदम नजारासुद्धा दिसावा, नॅचरल दिसावं, अशा हिशोबाने आम्ही सेकंड फ्लोअरवरती मुद्दाम इकडे हॉटेल आज ओपन केलं आहे। तर आमच्या सर्वांकडून सर्व नांदेडकरांना विनंती आहे की एक वेळेस त्यांनी अवश्य इकडे भेट द्यावी आणि आमच्या प्रयत्नांना किंवा आम्ही जे स्वादिष्ट भोजन देणार आहेत त्याचा आस्वाद त्यांनी नक्की घ्यावा आणि ह्या आपल्या आरंभ रेस्टॉरंटला एकदा अवश्य भेट द्यावी। आणि आमचे मित्र न्यूज चॅनलच्या द्वारे त्यांनी जे आमच्याकडून तुमच्यापर्यंत जे कळकळीची त्यांची एक तळमळ आहे, तुमच्यापर्यंत हा संदेश पोहोचवावा, तर त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक धन्यवाद मानतो आणि आमच्या रेस्टॉरंटला नक्की या आठवड्यामध्ये भेट द्यावी ही विनंती करतो।